बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। इंदापुरात बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे। इंदापूर तालुक्यातील वालचंद नगर पोलिसांनी दरोडेखोरांकडून 9 सुतळी बॉम्ब ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी एकाला ताब्यात घेतला आहे। सुयश उर्फ तात्या सोमनाथ घोडके, वय वर्ष 23, राहणार कळंब, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे असं आरोपीचं नाव आहे। या संदर्भात वालचंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वालचंद नगर पोलिसांनी 9 बॉम्ब, 3 पिस्टन आणि तलवारी, कोयते घेऊन दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वेळीच सापळा लावून पकडले आहे। या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांनी अधिक माहिती दिली आहे। आरोपी सुयश घोडके हा वालचंद नगर येथील एका घरामध्ये मित्रांसोबत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली। पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला। या छाप्यात 3 गावठी पिस्टल, मॅगझिन सहित व 1 खाली मॅगझिन, 10 जिवंत काडतुसे, 14 मोबाईल, 2 लोखंडी कटर, 1 लोखंडी तलवार, 2 लोखंडी चाकू, 9 सुतळी बॉम्ब असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे। आज रोजी वालचंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वालचंद नगरचे प्रभारी अधिकारी श्री राजकुमार डुनगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार स्वामी, पोलीस हवालदार काटकर, पोलीस हवालदार बनसोडे, पोलीस शिपाई चितकोटे, पोलीस शिपाई चोपणे, पोलीस शिपाई सोनवणे, महिला पोलीस शिपाई कर्दिक यांनी मिळून एक मोठी कारवाई या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केलेली आहे। ज्यामध्ये या पोलीस स्टेशनचा यासोबतच वडगाव, निंबाळकर, नेतेपुते, सातारा शहर अशा दोन्ही जिल्ह्याच्या बॉर्डरवरील वेगवेगळ्या अवैध कारवायांमध्ये गुंतलेला पाहिजे आरोपी सुयश उर्फ सोमनाथ घोडके यास कारवाई करून आज रोजी ताब्यात घेतलेला आहे। याच महिन्यामध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यान्वये त्याच्या विरुद्ध त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश सक्षम प्राधिकारी यांनी जारी केलेले होते। त्या अनुषंगाने याचा शोध सुरू होता। याच्यावर आजपर्यंत जबरी चोरी, दुखापत, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर जखमी करणे, शस्त्र अधिनियमान्वये वेगवेगळे शस्त्र सोबत बाळगणे, शासकीय नोकरावर हल्ला, दिवसा व रात्रीची घरफोडी करणे, दुखापत करणे व आपल्या साथीदारासह हा गुन्हे करत असतो। ज्यामध्ये एकूण पीडित त्याच्यामध्ये महिला असतील, या भागातील कामगार असतील, लोकसेवक, व्यापारी, शेतकरी, चालक अशा वेगवेगळ्या लोकांना धमकावून या परिसरामध्ये त्यांनी आपली एक स्वतःची वेगळी दहशत त्यांनी निर्माण केली होती, ज्याच्यामुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडत होती। त्यास ताब्यात घेतले असता व त्याच्या घराची झडती केली असता त्याच्याकडे एकूण 3 गावठी पिस्टल, 1 खाली मॅगझिन, 14 जिवंत काडतुसे, 14 वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल, 2 लोखंडी कटर, 1 लोखंडी तलवार मूठ असलेली, 2 लोखंडी चाकू, 1 मूठ नसलेली तलवारीची पात आणि 9 सुतळी बॉम्ब असं एकूणच शस्त्र अधिनियम त्यासोबतच एक्सप्लोजिव्ह ऍक्ट या दोन्ही कायद्यान्वये यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो शस्त्रसाठा आहे याच्याकडे अवैधरित्या सापडल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। याच्यासोबत इतरही साथीदार असण्याची शक्यता आहे। हे शस्त्रास्त्र कुठून आणले, काय आणले या संदर्भात पुढील अधिक तपास वालचंद नगरचे पोलीस करणार आहेत। थँक्यू। सोलापुरात व्हेज, नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता, अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।